पुढचं एक्सप्लेनर आहे ते म्हणजे चिकन नेक बद्दल। सध्या हे चिकन नेक चर्चेत आहे। ही चिकन नेकची नेमकी भानगड काय आहे हे आम्ही तुम्हाला या एक्सप्लेनर मध्ये सांगणार आहोत। त्याआधी आपण काही फोटो पाहूयात। हे फोटो आहे डोकलाम मधले। 2017 मध्ये भारत, चीन आणि भूतान मधल्या सीमा प्रदेशावर चीनने रस्ते बांधायला सुरुवात केली। त्यानंतर भारत आणि चीन मध्ये या डोकलाम संघर्षाला सुरुवात झाली। तब्बल 70 दिवस हा संघर्ष चालला। अखेर चीनने या रस्त्याचं काम थांबवलं। त्यानंतर दोन देशांमधला हा संघर्षही थांबला। सांगायचा मुद्दा हा की चीन हा जगातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा देश आहे। महत्त्वाकांक्षा असणं हे काही वाईट नाही आहे, पण दुसऱ्याची जमीन तीही माझीच जमीन अशा अट्टहासानं चीन हा कायमच दुसऱ्या देशांचे भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत असतो। इंचानं जमीन आणि थेंबाथेंबानं पाणी कसं आपल्या ताब्यात घेता येईल यासाठी विस्तारवादी चीन कायमच प्रयत्न करत असतो। भारत चीन सीमेवरच्या भूभागांवर चीनचा कायमच डोळा राहिलाय हे आता उघड सत्य आहे। आणि हे कमी म्हणून की काय, आता चीनचा नवा मित्र बांगलादेश चीनला त्यासाठी आमंत्रण देतोय। बांगलादेशने चीनला काय आमंत्रण दिलंय तर भारताच्या चिकन नेकच्या जवळ लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या देशाची प्रगती करा। त्यावर भारत म्हणतोय आमच्या एका चिकन नेककडे वाकडी नजर करून पाहाल तर लक्षात ठेवा तुमच्याकडे 2 चिकन नेक आहेत, ते आम्ही नेस्तनाबूत करून टाकू। आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा चिकन नेक नेमका काय प्रकार आहे। हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर तेच आपण या एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत। आता सुरुवातीला पाहूयात भारताचा चिकन नेक म्हणजे नेमकं काय आहे। भारताच्या ईशान्येला 7 राज्य आहेत, ज्याला आपण 7 सिस्टर्स असं म्हणतो। 7 बहिणी किंवा 7 भगिनी। नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मिझोराम या राज्यांना 7 सिस्टर्स म्हणतात। निसर्गाची भरभरून उधळण असलेली, विरळ लोकवस्तीची आणि तुलनेनं शांत अशी ही राज्य आहेत। तर ही 7 राज्य उर्वरित भारताशी एका निमुळत्या पट्ट्याच्या म्हणजे निमुळत्या रस्त्याच्या माध्यमातून जोडली गेली आहेत आणि याच निमुळत्या पट्ट्याला चिकन नेक असं म्हणतात। व्हिज्युअल्स मध्ये पहा, किंवा सिलिगुडी कॉरिडॉर असंही या रस्त्याला म्हटलं जातं। हा चिकन नेक म्हणजे फक्त 22 किलोमीटरचा रस्ता आहे। म्हणजेच काय तर आपण नीट समजून घेऊया, या 7 राज्यांमध्ये जायचं असेल तर समुद्रमार्गे जाता येत नाही आणि या भागातल्या हवाई वाहतुकीवर बऱ्याच मर्यादा आहेत। त्यामुळे या 7 राज्यांमध्ये जायचं असेल, तिथं तुम्हाला प्रवास करायचा असेल, व्यापार करायचा असेल तर या चिकन नेकचाच मार्ग तुम्हाला अवलंबावा लागतो। म्हणूनच ईशान्येकडच्या राज्यांना जोडणाऱ्या या चिकन नेकला भारताच्या लेखी तर महत्त्व आहेच, मात्र आंतरराष्ट्रीय आणि व्यापारी त्याचबरोबर सामरिक महत्त्व सुद्धा आहे। ईशान्य भारताची लोकसंख्या साधारण 5 कोटींच्या आसपास आहे। ही सगळी लोकसंख्या आणि हा भूभाग भारताचा अविभाज्य असा भाग आहे आणि म्हणूनच या भागाला जोडणारा चिकन नेक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता आपण जाणून घेऊयात या चिकन नेकचं भौगोलिक आणि आंतरराष्ट्रीय तसंच व्यापारी महत्त्व नेमकं काय। तर हा चिकन नेक बांगलादेशच्या सीमेला लागून आहे। हा भाग म्हणजे भारत आणि दक्षिण पूर्व आशियामधला दुवा आहे। भारताला भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि चीनमध्ये रस्ते मार्गाने जायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे। आपण रोज उठल्या उठल्या जो चहा घेतो त्या चहाचा सुद्धा या चिकन नेकशी संबंध आहे। भारतात केरळ आणि दार्जिलिंगमध्ये चहाचं उत्पादन होतं। केरळचा चहा हा थोडासा सौम्य स्वरूपाचा असतो, मात्र आपल्यासारख्या बहुतांश लोकांना कडक चहा लागतो। तो चहा याच दार्जिलिंगमधून येतो। दार्जिलिंगमधला हा चहा किंवा लाकूड याची वाहतूक याच चिकन नेकच्या माध्यमातून होते। म्हणजे याच मार्गातून दार्जिलिंगचा चहा भारतभर पोहोचतो। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा। म्यानमार, थायलंड, लाओस या भागातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज भारतात येतं। ते ड्रग्ज रोखण्याचं काम चिकन नेकच्या याच पट्ट्यात होतं। आता हे सगळं झालं चिकन नेकचं आंतरराष्ट्रीय, भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व। मात्र चिकन नेक सगळ्यात महत्त्वाचा आहे तो सामरिक दृष्टीनं, अर्थात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं। भारताच्या सुरक्षेसाठी हा चिकन नेक अत्यंत संवेदनशील समजला जातो। कसा तर चीन हा कायम भारत, भूतान, चीन बॉर्डरजवळ कुरापती काढत राहतो। या भागात हवाई पट्ट्या बांधणं किंवा रस्ते बांधणं यावरून चीनचे पुढचे इरादे काय आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल। हळूहळू हातपाय पसरायचे आणि मग आमची ही जागा आहे असं म्हणायचं, असे कांगावे चीन नेहमीच करतो। यापूर्वी सुद्धा त्यानं अशा पद्धतीनं सीमेवर अनेक गावं वसवण्याचा प्रयत्न केला
अशाच प्रकारे चीननं जे तिबेट बळकावलंय ते तिबेट या चिकन नेकपासून अवघ्या 130 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे चीन या भागात नेमक्या काय हालचाली करतोय त्यावर याच चिकन नेक या भागातून आपल्याला लक्ष ठेवता येतं. अरुणाचल हा आमचाच भाग आहे असा दावा ठोकण्याची आगळीक सुद्धा चीननं यापूर्वी केली आहे. त्यामुळे ईशान्येकडच्या राज्यांना भारताशी अखंडित ठेवायचं असेल, जोडून ठेवायचं असेल तर या चिकन नेकची सुरक्षा भारताला प्राधान्यानं करावी लागणार आहे. भविष्यात कधी युद्धाचा प्रसंग निर्माण झालाच तर भारताची लष्करी ताकद, शस्त्रास्त्र याच मार्गानं या चिकन नेकच्या रस्त्यावरून ईशान्य भारतात पाठवावी लागणार आहेत. तर असा हा चिकन नेक सुरक्षित ठेवण्यासाठी भारताला आपला तिथला या भागातला दबदबा कायम ठेवायला हवा आणि त्यासाठीच भारत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत होता. या भागात सैन्याची आणि नागरिकांची वर्दळ वाढायला हवी. या भागातली व्यापारी वर्दळ वाढवण्यासाठी, आणखी मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारत हा बांगलादेशशी कायम संवाद साधत होता आणि भारताच्या या प्रयत्नांना बांगलादेशकडून सुद्धा सकारात्मक साथ मिळत होती. पण नेमकं झालंय काय की गेल्या वर्षी बांगलादेशातलं शेख हसीना यांचं सरकार उलथवलं गेलं आणि मोहम्मद युनूस हे काळजीवाहू प्रमुख म्हणून सध्या बांगलादेशात सत्तेवर आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांचं कायम भारताला सहकार्य मिळत होतं. मात्र बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला आणि आता इथूनच पुढची गोष्ट सुरू होते ती म्हणजे भारताचं चिकन नेक नेमकं आत्ताच का चर्चेत आलं त्याची. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस मार्चमध्ये चीन दौऱ्यावर गेले होते. तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर चीनला भारताच्या या चिकन नेकच्या जवळ येऊन बांगलादेश हद्दीत तळ स्थापन करण्याचं आणि व्यापार वाढवण्याचं आमंत्रण दिलं. मोहम्मद युनूस यांनी चीनच्या राष्ट्रप्रमुखांना काय आमंत्रण दिलं तुम्हीच पहा. भारतातली ईशान्येकडची 7ही राज्य अजूनही जमिनीनं वेढलेली आहेत. बांगलादेश हा या प्रदेशातल्या हिंद महासागराचा एकमेव रक्षक आहे. त्यामुळे चीनी अर्थव्यवस्था इथं विस्तारू शकते असं मोहम्मद युनूस यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर भारताच्या चिकन नेक जवळ या, तुमचं बस्तान बसवा आणि तुम्हाला कुणीही अडवणार नाही कारण आम्ही इथले एकमेव संरक्षक आहोत असं सांगण्याची आगळीक बांगलादेशच्या प्रमुखांनी केली. अर्थातच भारतानं याची गांभीर्यानं नोंद घेतली आहे. नुकतीच दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक पार पडली होती. या बैठकीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ईशान्येकडच्या राज्यांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत भर दिला. सोबतच त्यांनी बांगलादेशला एक इशारा सुद्धा दिला. हिमंता बिस्वा शर्मा यांनी काय नेमकं ट्विट केलंय पहा. चिकन नेक कॉरिडॉरवरून भारताला धमक्या देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की आमच्याकडे एक चिकन नेक असेल तर बांगलादेशमध्ये 2 चिकन नेक आहेत जे भारताच्या चिकन नेक कॉरिडॉरपेक्षा जास्त असुरक्षित आहेत. पहिला म्हणजे 80 किलोमीटरचा उत्तर बांगलादेश कॉरिडॉर जो दक्षिण दिनाजपूर ते नैऋत्य गारो हिल्सला जोडतो. इथे जरी अडथळा निर्माण झाला तरी संपूर्ण रंगपूर विभाग हा बांगलादेशच्या उर्वरित भागापासून पूर्णपणे वेगळा होऊ शकतो असं हिमंता बिस्वा शर्मा म्हणतात. बांगलादेशचा दुसरा चिकन नेक म्हणजे दक्षिण त्रिपुरा ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा 28 किलोमीटरचा चितगाव कॉरिडॉर. या मार्गावर काही झालं तर या भागाचा राजधानी ढाक्याशी पूर्णतः संपर्क तुटू शकेल. मी फक्त एक भौगोलिक सत्य सांगतोय असं हिमंता बिस्वा शर्मा हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत. हा कडक इशारा शर्मा यांनी दिलेला आहे आणि शर्मा या चिकन नेकच्या वादाबद्दल काय म्हणतायत आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. कि बहुत समय हम ऐसा ही स्टेटमेंट सुनने के लिए आते हैं अक्रॉस द बॉर्डर से कि इंडिया इज वेरी वेरी वल्नरेबल बिकॉज इंडिया नॉर्थ ईस्ट इज कनेक्ट टू इंडिया विथ ए चिकन नेक एंड ये डिस्कोर्स आते ही रहता है. लेकिन बहुत लोगों का ये नॉलेज में नहीं है. जैसे इंडिया का चिकन नेक है, बांग्लादेश का भी 2 चिकन नेक है. एक चिकन नेक बांग्लादेश को रंगपुर से कनेक्ट करता है जो बांग्लादेश का बहुत ज्यादा इंडस्ट्रियलाइज एरिया है. सेकेंड चिकन नेक उनको कनेक्ट करता है थ्रू चिटागंग पोर्ट व्हिच इज द नर्व सेंटर ऑफ देयर इकोनॉमी. अगर इंडिया का पास इंडिया इज ट्रबल by 1 chicken neck, then Bangladesh has 2 chicken necks. So इसीलिए हमें चिकन नेक का बात करना भी नहीं चाहिए. That's the geography. Let it be exist as it is. और जैसे न्यूक्लियर का साथ ब्लैकमेल नहीं होते हैं, मेरा लगता है कि चिकन नेक का साथ भी ब्लैकमेल नहीं होते हैं.
तर थोडक्यात काय तर हिमांता बिस्व शर्मा यांना काय सांगायचंय तर आमच्या चिकन नेकच्या जवळ यायचं मनात जरी आणलं तरी तुमचे 2 चिकन नेक कसे तोडायचे हे भारताला चांगलं ठाऊक आहे. भारताचं ईशान्येकडच्या राज्यांसाठी आधी लुक ईस्ट असं धोरण होतं, ते आता ॲक्ट ईस्ट असं धोरण आहे. चिकन नेक वगळता दुसऱ्या पर्यायांनी सुद्धा ईशान्येकडची राज्य जोडण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बोगदा बांधता येईल का याचा सुद्धा विचार आणि प्रयत्नही सुरू आहेत. चीन हा भारताचा पारंपरिक शत्रू आणि बांगलादेश हा नवा शत्रू जरी तयार झाला असला तरी त्यांचे मनसुबे काही केल्यास सफल होणार नाहीत. इंचभर जमीनही भारत कुणाला घेऊ देणार नाही आणि कुठल्याही देशाची भौगोलिक परिस्थिती काय असावी हे त्या देशाला ठरवता येत नाही. पण काही आगळीक करण्याचा प्रयत्न झालाच तर भारत दुसऱ्या देशाचा इतिहासच काय तर भूगोल सुद्धा बदलू शकतो हे भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून दाखवून दिलंय.